नमस्कार. इयत्ता दुसरी गणित संख्यावरील क्रिया या घटकातील स्तर क्रमांक 12 अर्थात 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो या स्तरासाठीच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. वजाबाकी म्हणजे काय? एका संख्येतून दुसरी संख्या कमी करणे किंवा काढून टाकणे म्हणजे वजाबाकी होय. हे विद्यार्थ्यांच्या मागील काही स्तरावरून लक्षात आले असेलच. आता आपण वजाबाकीच्या चिन्हाची ओळख विद्यार्थ्यांना करून देऊयात. तर वजाबाकी ही क्रिया करण्यासाठी वजा म्हणजेच हे चिन्ह वापरले जाते. आता 5 मधून 4 वजा करणे म्हणजेच कमी करणे किंवा काढून टाकणे हे चिन्ह रूपात आपण कसं लिहायचं म्हणजे किंवा विद्यार्थ्यांना कसं समजून सांगायचं हे पाहणार आहोत. 5 मधून 4 वजा करणे म्हणजेच कमी करणे किंवा काढून टाकणे हे चिन्ह रूपात आपण आडव्या मांडणीमध्ये कसं लिहिलं जातं हे आपण पाहूयात. तर हे 5 वजा 4 या पद्धतीने आपण याचं वाचन करू शकतो. हीच मांडणी आपण उभ्या पद्धतीने पण पाहूयात. उभ्या मांडणीमध्ये हेच 5 वजा 4 अशा पद्धतीने लिहिलं जातं. म्हणजेच आपलं काम काय आहे की विद्यार्थ्यांना आडवी मांडणी आणि उभ्या मांडणीमध्ये वजाबाकी कशा प्रकारे केली जाते किंवा त्या वजा या चिन्हाचा वापर कसा केला जातो हे लक्षात आणून देणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना वजा या चिन्हाची ओळख करून देऊ शकतो. आता आपण पाहूयात वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करणे. या आधीच्या 11व्या स्तरामध्ये आपण मूर्त वस्तूंचा वापर करून विद्यार्थ्यांना वजाबाकी शिकवलेली आहे. 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी शिकवत असताना इयत्ता दुसरीच्या वयोगटाला अगदी सोप्या वाटतील अशा पद्धतींचा इथे आपण वापर करू शकतो. त्यामध्ये रेषांचा वापर करणे, हाताच्या बोटांचा वापर करणे, छोटे दगड, विविध बिया किंवा आकर्षक मणी इत्यादींचाही वापर वजाबाकी हा संबोध स्पष्ट करण्यासाठी करता येईल. यामधील आपण रेषांचा वापर करून वजाबाकी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवता येईल हे आपण पाहूयात. यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. यामध्ये रेषांचा वापर करून वजाबाकी कशा पद्धतीने करता येईल हे विद्यार्थ्यांना आपण सोप्या पद्धतीने समजून देणार आहोत. त्यासाठी एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात. 5 वजा 4 बरोबर किती? यामध्ये आपण खडू आणि फळ्याचा वापर करून हे उदाहरण आपण विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो आणि विद्यार्थी याच्यामध्ये वहीवरती किंवा पाटीवरती त्याप्रमाणे ते सोडवू शकतात. 5 मधून 4 आपणास वजा करावायचे आहे म्हणजेच कमी करायचे आहे. म्हणून आपण सुरुवातीला 5 रेषा काढून घेऊयात. 1 2 3 4 आणि 5 या रेषा आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत. याच्यातून आपल्याला वजा 4 करावायचे आहे म्हणजेच कमी करायचे आहे. त्या 4 रेषा आपण त्यांना खाट मारूयात म्हणजेच खोडूयात. 1 2 3 आणि 4 या ठिकाणी 5 मधून आपण 4 रेषा घालवलेल्या आहेत, कमी केलेल्या आहेत. उरल्या किती ते उत्तर असणार आहे ते बघूयात. आपण मोजूयात. तर 1 रेषा उरलेली आहे म्हणून या ठिकाणी उत्तर येईल 1. उरलेल्या रेषा मोजून म्हणजेच 1 रेषा उरलेली आहे ती आपण उत्तरात लिहिलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या उदाहरणांचा सराव आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. सोप्या पद्धतीमधील पुढील पद्धत आहे हातांच्या बोटांचा वापर करून वजाबाकी करणे. यासाठी आपण एक उदाहरण पुढे घेऊयात. हातांच्या बोटांचा वापर करून वजाबाकी करणे यासाठी आपण एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. 7 वजा 3 बरोबर किती? अगदी सोपी पद्धत आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजेच आपल्याला 7 मधून 3 वजा करावायचे आहे म्हणून आपण हाताची 7 बोटे घेऊयात. आपण 7 बोटे मोजून घेऊयात. 1 2 3 4 5 6 आणि 7 ही बोटे आपण मोजलेली आहेत. सरावानी विद्यार्थी परत पुन्हा ही 5 बोटे न मोजता पूर्ण 5 घेऊ शकतात. तर या 7 बोटांमधून आपल्याला आता 3 बोटे कमी करायचे आहेत म्हणजेच वजा करावायचे आहेत. म्हणून आपण ती वजा करूयात, घालवूयात. 1 2 आणि 3. तर उरलेली बोटे मोजूयात आपण. 1 2 3 4 उरलेली बोटे आपण मोजली ती 4 आलेली आहेत. म्हणूनच या ठिकाणी 7 वजा 3 बरोबर 4 हे उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतं. अशाही प्रकारचा याही पद्धतीचा आपण वेगवेगळ्या उदाहरणांचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. अशाच प्रकारे खडे, बिया किंवा आकर्षक मणी यांचाही वापर करून वजाबाकी हा संबोध पक्का करू शकतो. म्हणजेच अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सोप्या वाटतील अशा पद्धतीचा वापर करून 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी या घटकाची चांगल्या प्रकारे तयारी करून घेऊ शकतो. धन्यवाद.